जातो की थांबा की जरा कुस्ती लागते आजच्या मैदानामध्ये नंबर 1 ची तुफानी कुस्ती प्रेक्षकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती दोन्ही वाघ हे सोलापूर जिल्ह्याचे कुस्ती क्षेत्रामध्ये गेली 10 ते 11 वर्ष नंबर 1 ला नाव असणार प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान गणेश जगताप असा महामुकाबला सोलापूर जिल्हा कुस्ती भोसले वासदांची आवडते पट्टे कुस्ती सलामी धरते पंजे की पकड सुरू झाली नजरेला नजर भिडली श्री लक्ष्मी देवी यात्रेच्या निमित्तानं सांगोला तालुक्यात कोळेगाव पैलवानाचं गाव जिल्हा सोलापूर प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान गणेश जगताप अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे पोलादी मनगटाला भिडलेली आहेत स्वर्गीय बाबासाहेब उर्फ रामचंद्र यशवंतराव देशमुख दादा व स्वर्गीय कृष्णाबापू कोळेकर यांच्या स्मरणार्थ डॉक्टर भारत देशमुख ॲडव्होकेट सचिन देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य देशमुख फॅमिलीच्या वतीने ही कुस्ती पोहोचत आलेली आहे मानाची चांदीची गदा 1 किलोची गदा घेऊन आत कोणीतरी फिरा किंवा कुठा गदा सोडा की आता गदा आत जाऊ द्या गदा आणि श्री लक्ष्मी देवी केसरीचा मानाचा किताब दिला जातोय आजच्या विजेत्या मल्लासाठी जोडी जोड तोडीस तोड खट्ट आणि काटा कुस्ती अनुभवाला जवळ असणारा गणेश जगताप माडा तालुक्यात कोरडू गाव आहे माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अण्णासाहेब ढाणे यांचा भाचा गणेश ऑल इंडिया चॅम्पियन आहे सिनियर गटातला कुस्ती क्षेत्रात अखंड भारताला परिचित नाव गणेश जगतापचं आणि खतरों का खिलाडी पैलवान प्रकाश बनकर 87 चे महाराष्ट्र श्री तानाजी बनकरांचा पुतण्या गंगा विस्तालीम कोल्हापूर विश्वास हरगोली दादांचा पट्टा आणि पंचाची भूमिका साकारण्यासाठी हरिभाऊ सरगर या गावचे माजी सरपंच मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती या हलगीवालीची कुस्ती लावा बारक्या चोख पवित्र्यामध्ये सावध स्थितीमध्ये गणेश जगताप जी टॉकीज माध्यमातून कुस्ती दंगल झाली या गणेश जगतापला पुण्याच्या संघाकडून कुस्ती खेळण्याची संधी प्राप्त झाली आणि गणेश जगतापनं पुण्याच्या संघाला 6 वर्षापूर्वी जो विजय संपादन करून दिला जो IPL चा ठरला त्या धर्तीवरची प्रो कबड्डी देशात सुरू आहे आणि ती जी टॉकीजच्या माध्यमातून सुरू झालेली कुस्तीची लीग थांबली पण पहिल्या प्रयत्नामध्ये ती यशस्वी झाली होती लीग आणि त्या पुण्याच्या संघाचा दर्जेदार खेळाडू म्हणून या गणेश जगतापला फार मोठी लोकप्रियता महाराष्ट्रात मिळाली शबाश शबाश एक धोकेबाज पैलवान अशी ख्याती आहे गणेश जगतापची महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये ज्या गणेश जगतापचा थरार गेली 14 वर्षे महाराष्ट्र पाहतो त्या गणेश जगतापनं चढून अंगावरती जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण प्रकाश बनकर नव्या दमाचा कुस्ती क्षेत्रामध्ये स्टार नाव असणाऱ्या गणेशचा कब्जा मजबूत केलेला आहे मागील लाग पकडलेल्या हाताचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे अतिशय चांगली कुस्ती घेतलेली आहे एकही कुस्ती नोरानी ढोंगी नाही मैदान सुरू झाल्यापासून 4 वाजल्यापासून कुस्त्या ज्या झाल्या त्या चटकदार कुस्त्या झाल्या आजच्या मैदानाचा इतिहास महाराष्ट्रामध्ये
उद्या अनेक ठिकाणी बोलला जाईल. या गावात अनेक पैलवान लढून गेलेले आहेत. महाराष्ट्रात जो दर्जेदार पैलवान असतो त्या पैलवानला या कोळ्यामध्ये वाव दिला जातो. आणि हो 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 शाबास. हात हात टाका सोन नका. हा बरोबर. हत्ती छडी टांग. हा बरोबर. आजी तो वजी पक्का पक्का की टाळ्या. शाबास. दो खतरों के खिलाड़ी लागली एक दूसरे से हौसला बुलंद करते हुए कब्जा लिया है गणेश ने. सन्माननीय भारतजी देशमुख डॉक्टर साहेब आणि सचिनजी देशमुख साहेब आपलं दान म्हणतात. जाताना काय हेच नाही, येताना काय आणलं नाही. सत्कर्माला पैसा लावणं देवानं दिलेलं ते धन मर्दुमकी आणि पुरुषार्थावरती लावलेला आहे. गणेश जगतापनं प्रकाश बनकरचा कब्जा घेतला आणि कब्जा घेणं प्रकाशचा सोपान आहे. ती बिजली आहे, ती आग आहे खालची, तो वरचा ढाण्या वाघ आहे. वादळापूर्वीची शांतता आहे, स्तब्धता आहे. 500 रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार नाही. शबास शबास. कुस्ती बघून अनिल कोळेकरला वाटा लागलेत कपडे काढू की काय. सारखं हालचाल शरीराची बदला लागली. काय अनिल पैलवान जे नम्र असतात. मी बघितला ह्यांचा जलवा हरिसरगरचा अनिल कोळेकरचा मी स्वतः बघितलेला आहे. कुस्ती क्षेत्रात यांनी फार कष्ट केले. भारत वस्त्र आणि टाक्याचे घाव सोसायला लावून या अनगढ हिऱ्याला अनमोल करून महाराष्ट्राला प्रसिद्ध केलं. कोळेगावची ओळख महाराष्ट्रात केली. कुस्ती क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये कोरोना नंतर फार मोठ्या कुस्तीचं नुकसान झालंय. अनेक पैलवानांनी वैवाहिक जीवन स्वीकारलेलं उचलून त्यामध्ये कित्येक पैलवानांनी निवृत्ती घेतली. गणेश जगतापनं आपला स्तर टिकवून ठेवलेला आहे. शबास. आज प्रकाश बनकर नव्या दमाच्या पैलवानबरोबर एवढी फाईट देणं सोपं आहे. कष्ट आहे कष्ट. शबास. निघून गेला प्रकाश. करा की टाळ्या. मारेगा जोर तो बनेगा मोर. कुस्ती क्षेत्रात कष्ट करेल त्याला कुठल्याही वतनदाराची किंवा कुठल्याही कुटुंबाच्या पार्श्वभूमीची गरज नाही. इतर ठिकाणी एखाद्याचा बाप आमदार असला की मुलगा आमदार होईल. एखाद्याचा बाप मुख्यमंत्री असेल मुलगा मुख्यमंत्री होईल. बाप सरपंच असला तरी मुलगा सरपंच होईल. बाप जिल्हा परिषद सदस्य असला की मुलगा जिल्हा परिषद सदस्य होईल. त्या वडिलाचं त्या कुटुंबाचं वलय असतं. अयशस्वी मुलं झालेली अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये. मोहम्मद हनीफ, रसूल हनीफ, देशात मोठी नावं शाहपुरी दलमीची, परत ती नावं आली नाहीत परत त्या कुटुंबाची कधीच. अप्पालाल शेख, इस्माईल शेख, 2 सख्खे भाऊ महाराष्ट्र केसरी झाले. परत नावं कधी त्यांच्या कुटुंबातली कुस्तीत आली नाहीत. मुन्नालाल शेख 2002 ला झाले महाराष्ट्र केसरी. श्रीपती खताळे पहिले हिंद केसरी झाले. त्यांच्या घराण्यामध्ये देशात स्टार पैलवान व्हावा इतकं नाव मोठं झालं नाही. दीननाथ सिंह हिंद केसरी झाले. मोठं नाव झालं. एक हिरामन बनकर आणि विक्की बनकर केसरी दादू मामा चौगुले. शबास पैलवान. आज प्रकाश पैलवान. बरोबर आहे. आता वडा मानवर काढा तुमची. अगदी शांत कुस्तीच्या स्थितीमध्ये
एकदा कुस्ती सुरू झाली की ते मशीन एवढं फास्ट चालतंय, पण गणेश जगताप सारखा अनुभवी पैलवान कधी कोणत्या क्षणी कोणतं डिसिजन घेईल आणि कोणत्या क्षणी बाजी पलटवायची त्या मनगटात ताकद आहे हे प्रकाश पैलवाननं जाणलेला आहे. त्यामुळे कुस्ती बरोबर आहे वडा. अगदी प्रेक्षकांना पाहायला आनंद मिळेल अशीच कुस्ती घेतलेली आहे. पृथ्वीराज पाटलाबरोबर कुस्ती होती, पण पृथ्वीराज इंजुरी झालाय 5 दिवसापूर्वी. त्यामुळे पृथ्वीराजच्या जागी तेवढाच दर्जेदार पैलवान गणेश जगताप बोलवलेला आहे. शाबाश शाबाश. आता मात्र प्रकाशकडे कब्जा आलेला आहे. थोडी कुस्ती थांबलेली आहे. का तुमच्या घरात यशस्वी पुरुष जन्माला येत नाही या विषयावर मी बोलतोय. 25 लाख रुपये किमतीचा घोडा विक्रीला पंढरपूर आला होता. मी त्या घोड्याच्या मालकाला विचारलं एवढी किंमत का सांगितली मामा. त्या घोड्याच्या मालकानं सांगितलं मदने सर, या घोड्याच्या जर मनात आलं तर पंढरपुरात हा घोडा जातोय मुंबईला अवघ्या 4 तासात. याच घोड्याच्या मनात आलं तर दिल्लीला घोडा जातोय हा 8 तासात. धनाजी संताजीचा घोडा तेवढ्या तासात जायचा, तेवढी गती या घोड्याला आहे. मग त्या घोड्याच्या मालकाला मी विचारलं इतका चांगला घोडा विक्रीला का आणला तुम्ही बाजारात. त्या घोड्याच्या मालकानं मला सांगितलेलं उत्तर ऐका मदने सर, कुणाला सांगत नसलं तर तुम्हाला सांगतो. त्या घोड्याच्या मालकानं उत्तर दिलं या घोड्याच्या कधी मनात आलं नाही तिथपर्यंत जाणं, म्हणून घोडा विक्रीला काढला. म्हणून तुमच्या घरात अनेक मुलं आहेत, त्यांना पैलवान व्हायचं आहे, पण पालकांनी घरामध्ये दुभती जनावरांपेक्षा बाप जीवनात योगदान देतो. बापानं जर मुलाच्या समोर आदर्श जीवन जगलं की मुलगा वाया जाणार नाही. संगतीचा परिणाम फार वाईट असतो. अनिल होळकर पैलवान, आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला पाय धुतण्यायोग पाणी राहत नाही. मुलगा कुठं बसतो, कुठं उठतो, कुठं राहतो, कुणाच्या संगतीत फिरतो हे बापाने तपासलं पाहिजे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, अशी कळवळण्याची जात कळील अभावीन प्रीत. हा प्रकाश बनकर उगीच पैलवान घडलेला नाही, तो गणेश जगताप उगीच पैलवान घडलेला नाही. शिवाजी ढाणे, शहाजी ढाणे आणि अण्णासाहेब ढाणे 3 मामा त्याचे. घरात 5 पैलवान, त्यांच्या घरामध्ये 2 स्वतःची मुलं. अण्णा ढाणेने पैलवान केले, संग्राम ढाणे आणि शिवम ढाणे. भावाची 2 मुलं, संग्राम भाऊ करण आणि सिद्धार्थ आणि सूरज ढाणे, अशी 5 मुलं ढाणे घराण्यातून 2 भाचं पैलवान केल्यात. 7 मुलं एका घरात पैलवान आहेत. माळा तालुक्यात कोरडूला दिशा देणारा माणूस घराला भेटला की कुटुंबात यशस्वी तरुण तयार होतात. तुम्ही उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरचीच्या बाजारात गेला की शिक्का येणार. संगतीचा परिणाम. बरोबर आहे. हात हात सदा संगती सज्जनाची करावी. संगतीत चांगल्याच्या माणूस की चांगला बनतो. शबास नवंदर काढून दिसला आणि प्रकाश बनकर विजय झालेला लंबेरेस का घोडा गंगावे सालीम कोल्हापूर विश्वास हरगोली दादाचा पट्टा. अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्त्याचं जिंकणी मैदान